अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बहीण भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. आपण आपल्या भावाला रक्षाबंधन दिवशी राखी बांधतोच, पण यावर्षी आपण ज्यांना सर्वस्व मानतो, आपले जे रक्षण करते आहेत ते म्हणजे स्वामी महाराज. आपल्या प्रत्येक अडचणीत आपल्याला मदत करणारे, योग्य मार्ग दाखवणारे म्हणजे आपले स्वामी महाराज. आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीत काही कमी पडू न देणारे म्हणजे आपले स्वामी महाराज. तर आपण आपल्या स्वामी महाराजांना राखी कशी बांधायची, कुठे बांधायची, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. जर तुम्ही महाराजांना राखी बांधणार असाल तर तुम्ही ही राखी मंदिरात, मठात, केंद्रात बांधू शकता. तुम्हाला जर तिथे जाणे शक्य नसेल तर तुम्ही ही राखी आपल्या घरात, जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही फोटोसमोर ही राखी बांधू शकता, आणि मूर्ती असेल तर महाराजांच्या हातात तुम्ही नक्कीच ही राखी बांधू शकता. आपण आपल्या भावाला जसे औक्षणाचे ताट तयार करतो तसेच महाराजांना राखी बांधण्यासाठी आपण औक्षणाचे ताट करायचे आहे. तर त्या औक्षणाच्या ताटामध्ये आपण निरांजन, एखादे गोड पदार्थ, अंगठी किंवा सुपारी घ्यायची आहे. आणि आपण आपल्या भावाला ज्यावेळेस ताट करतो त्यावेळेस आपण कुंकू घेतो. तर ज्यावेळेस आपण महाराजांना औक्षण करणार आहे तर त्यावेळेस आपण कुंकू घ्यायचं नाही. आपण महाराजांना किंवा तुम्ही मग तुमच्या इतर कोणत्याही देवतांना राखी बांधणार असाल तर तुम्ही अष्टगंधाचा वापर करायचा आहे. आणि सर्वात आपल्याकडे जर फेटा असेल तर आपण तो फेटा घालायचा आहे, किंवा मग छोटीशी टोपी घालायची आहे. तुमच्याकडे हे जरी काही नसेल तर आपण किमान आपल्या महाराजांच्या डोक्यावर छोटासा रुमाल देखील ठेवू शकतो. मग आपल्याकडे वस्त्र असेल तर आपण महाराजांना नवीन वस्त्र घालायचं आहे. नसेल तर तुम्ही फक्त रुमाल किंवा टोपी अंतरून तुम्ही टोपी ठेवून ही रक्षाबंधन साजरी करू शकता. यानंतर आपण महाराजांना अष्टगंधाचा टिळा लावायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या भावाच्या कपाळाला जसं सुपारी आणि अंगठी लावतो त्याप्रमाणे आपण महाराजांच्या कपाळाला देखील सुपारी अंगठी लावायची आहे. त्यानंतर आपण औक्षण करायचं आहे. आणि औक्षण झाल्यानंतर महाराजांना गोडधोडाचा जर नैवेद्य केला असेल आपण तर तो नैवेद्य महाराजांना अर्पण करायचा आहे. आणि मग राखी बांधायची आहे, किंवा मग तुम्ही पहिल्यांदा राखी बांधून तुम्ही नंतर सुद्धा नैवेद्य दाखवू शकता. तर अशा प्रकारे आपण महाराजांना राखी बांधायची आहे. आणि ही लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण रक्षाबंधना दिवशी आपल्या भावाला ओवाळायच्या आधीच, म्हणजे औक्षण करण्याआधी आणि राखी बांधायच्या आधी आपण महाराजांना पहिला राखी बांधायची आणि मगच आपल्या भावाला राखी बांधायची. तर ही राखी बांधत असताना आपण शुभ मुहूर्तावरच ही राखी बांधायची आहे. आणि आपल्या भावाला देखील महाराजांना राखी बांधल्यानंतर त्याच वेळेस शुभ मुहूर्तावर आपण राखी बांधायची आहे. दिनांक 19 ऑगस्ट रोजी सोमवार आहे आणि नारळी पौर्णिमा देखील आहे. हे तिन्ही योग जुळून आले आहेत आणि हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर या दिवशी आपण दुपारी 1:30 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत महाराजांना किंवा आपल्या भावाला राखी बांधू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची वेळ म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत देखील आपण आपल्या भावाला आणि महाराजांना राखी बांधू शकतो. तर ही महत्त्वाची वेळ पाहून आपण राखी बांधायची आहे. आणि महाराजांना नमस्कार करायचा आहे. आणि महाराजांना आपण विनंती करायची आहे की महाराज, तुम्हीच माझे सर्वस्व आहात, तुम्हीच माझे बंधू आहात, तुम्हीच माझे आई वडील, तुम्हीच माझे रक्षण करते आहात. तुम्ही माझे रक्षण करा, तुम्ही मला चांगले आशीर्वाद द्या, मला चांगली बुद्धी आणि चांगलं आरोग्य देखील द्या, अशी आपण महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. अशा रीतीने आपण रक्षाबंधन साजरे करायचे आहे. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.